की ज्यांनी शिवसेनेचा पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिक पतीचा फोटो लावून मतं मागू नयेत. त्यांनी मोदींचा लावावा, अमित शहांचा लावावा, देवेंद्र फडणवीसांचा लावावा. अभिषेक घोसाळकर हे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक होते आणि शेवटपर्यंत ते शिवसेनेबरोबरच राहिले आणि तिथेच त्यांना बलिदान द्यावं लागलं. आता नवऱ्याचं छायाचित्र बायकोने वापरू नये तर कुणाचं छायाचित्र वापरायचं? यांना एक यांचे मानसिक संतुलन ह्या लोकांचं बिघडलेलं आहे. नवऱ्याचं छायाचित्र वापरू नये, मग कुणाचं वापरायचं? अशा खालच्या थराचं राजकारण फक्त संजय राऊत आणि त्यांचा उभाटा पक्षच करू शकतो. त्या महिलेचा नवरा गेला, त्याचं दुःख तिला किती असेल किंवा त्याची जाणीव ह्या लोकांना नाहीये. राजकारणासाठी कोणत्याही थराला जाणारी लोक झालेली. म्हणून आता यांच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे आणि त्याचमुळं यांचा पक्ष दिवसेंदिवस संपत चालला. अभिषेक तर एक कट्टर शिवसैनिक होता. दुर्दैवानं अभिषेक घोसाळकरांचा खून झाला आणि आता तेजस्विनी घोसाळकर या शिवसेनेत नाहीत आणि त्याच्यामुळे शिवसेनेत नाहीत त्यांनी शिवसैनिकाचा फोटो लावावा नाही अशी भूमिका मला वाटतं संजय राऊत साहेबांची असेल. त्यात काय चूक आहे असं मला वाटत नाही.